आणि यापुढची बातमी आहे मुंढवा जमीन घोटाळ्यासंदर्भातली। या घोटाळ्यामध्ये अर्थातच पार्थ पवार यांचं नाव आलं आणि जोरदार राजकीय चर्चा सुद्धा झाली। परंतु आता याच प्रकरणी रोहित पवार यांना समितीकडनं क्लीन चिट मिळाल्याची माहिती आहे। अहवाल अजूनही समोर यायचा आहे, पण पार्थ पवार यांना प्रकरणामध्ये अभय मिळाल्याची जोरदार चर्चा आहे। दिलासा मिळतो का पार्थ पवारांना हे अर्थातच पाहावं लागेल, कारण व्यवहारावरती कागदपत्रांवरती पार्थ पवार यांची स्वाक्षरी नाही, त्यामुळे त्यांना क्लीन चिट मिळाल्याचं कळतंय। जमीन व्यवहाराच्या वेळेला जमीन खरेदीशी पार्थ यांचा थेट संबंध नाही असा निष्कर्ष विकास खारगे यांच्या समितीनं काढलाय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडे चौकशी अहवाल सुद्धा सादर झालाय। आता हा अहवाल चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्र्यांना सादर करतील, मग त्यानंतर हा अहवाल स्वीकारायचा की नाही याचा निर्णय होणार असल्याचं कळतंय। त्यामुळे पार्थ पवारांना आता अभय मिळतंय की त्यांच्यावरती कारवाई होते हे पाहावं लागेल। तर मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळाल्याची चर्चा सुरू असताना सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया आणि विजय कुंभार या दोघांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुद्धा जाणून घेऊया। ज्या दिवशी कमिटीने नेमली त्याच दिवशी मी म्हटलं होतं की ही कमिटी काही करणार नाही, ही क्लीन चिट देण्यासाठी नेमलेली समिती आहे आणि झालेलंही तसंच आहे। आता जे काही पोलिसांकडे सोपवलंय, पोलिसांनी अजूनही ते 2021 ची पॉवर ऑफ अटर्नी या संदर्भात काही कारवाई केलेली नाही। आता हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे गेलेला आहे। लवकरच आता मुख्यमंत्री याच्यावर काय डिसिजन घेतात, अर्थात फारसं काही याच्यातून निष्पन्न होईल असं वाटतही नाही। पार्थला क्लीन चिट मिळूच शकत नाही हे मी खात्रीने सांगू शकते। त्याच्यात खारगे समिती अमुक न तमुक मार्ग काढेल विलंब करायचा, पण पार्थला कोणाचेही काका क्लीन चिट देऊ शकत नाहीत। त्या राष्ट्रवादीच्या त्या गटाला, अजित पवार गटाला बहुतेक पार्थ पवारना राज्यसभेत पाठवण्याची घाई झाली असेल, म्हणून हे परत केलं जात आहे, पण यात जरा काडी मात्रही तथ्य नाही। तर मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवारांच्या क्लीन चिटची चर्चा सुरू असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याबद्दल काय भूमिका घेतली आहे, कोणत्या प्रतिक्रिया दिल्यात त्या सुद्धा जाणून घेऊया। पार्थला मी फोन केला होता सकाळी आणि मी असं म्हणले होते, तो मला म्हणला आत्या मी काही चुकीचं केलं नाही, मी तुम्हाला नंतर समजून सांगतो काय झालं। त्याच्यामुळे तेव्हा सकाळी मी तो स्टँड त्याच्यावर विश्वास ठेवून हा ठेवला आणि मला असं वाटतं आपण इन्क्वायरीचा जो कागद आहे तो इस्तोवर वाट बघू। माझा विश्वास आणि अपेक्षा, माझी आमच्या घरातल्या प्रत्येक मुला आणि मुलीकडून अपेक्षाही आहे की त्यांनी कुठलंही काम ते करणार नाहीत आणि करूही नाही इथून पुढेही। एवढी एक आत्या म्हणून, एक आई म्हणून, एक मावशी म्हणून आमच्या घरातल्या सगळ्याच मुलांकडून माझी ती अपेक्षा। बघा, अद्याप हा अधिकृतपणे अहवाल समोर आलेला नाही। या जरतरच्या बातम्या आहेत आणि सूत्रांच्या बातम्या आहेत, पण मोठ्या व्यक्तीचा दबाव असल्याशिवाय अशा प्रकारचे व्यवहार होत नसतात, एवढंच मी सांगू इच्छितो। जेव्हा पूर्ण अहवाल येईल तेव्हा आम्ही सांगू कायद्यापुढे सर्व समान आहेत की नाही हे नंतर पाहू। विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित होणार आहे, त्यावेळेस या प्रश्नाला घेऊन सरकारला जा विचारू कसं क्लीन चिट दिलं आहे आणि एवढ्या मोठ्या व्यवहारामध्ये सामान्य व्यक्ती हा व्यवहार करू शकत नाही। त्याला मोठमोठ्यांचा बरदस्त होता, आशीर्वाद होता, त्यामुळे घडलेला प्रकार आहे। आणि या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये